दिवाळी आली की सगळीकडे कसं दिवाळीच्या रोषणाईमुळे प्रकाशामुळे लखलखतं चमचमतं। मग आपण पण ग्लो करायला पाहिजे, हो की नाही? म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिवाळी स्पेशल फेस्टिवल मेकअप ट्युटोरियल, जो थोडासा ट्रेडिशनल असणार आहे, थोडा ग्लोईंग आणि थोडा मॉडर्न टच, परफेक्ट फॉर दिवाळी। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मिनिमम प्रोडक्ट्स यूज करून आजचा हा मी मेकअप लुक क्रिएट केलेला आहे, कमीत कमी स्टेप्समध्ये आणि इझी स्टेप्समध्ये। हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, ब्युटी कंटेंट क्रिएटर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर मग अशा ह्या छान ट्रेडिशनल मॉडर्न टच असणाऱ्या सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुकला सुरुवात करूया। स्टेप नंबर 1, ग्लोई डुई बेस। मेकअपला सुरुवात करायची आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला छान डुई ग्लोई बेस हवा आहे। पण त्याआधी मी माझी प्री मेकअप प्रिपरेशन करून घेतलेली आहे, त्यालाच आपण सीटीएम असे म्हणतो, कारण आपला वेळ वाचला पाहिजे। आणि त्यानंतर मी प्रायमर पण लावलेला आहे छानपैकी। कुठले प्रोडक्ट्स यूज केले हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सांगणार आहे। दिवाळीची पूजा सहसा आपण संध्याकाळीच करतो, दिवाळी पार्टी पण सहसा संध्याकाळीच म्हणजे इव्हिनिंगलाच असते। आपला मेकअप छान ग्लोई आणि डुई आणि फ्लॉलेस दिसला पाहिजे, त्यासाठीच मी सुरुवात करते आहे के ब्युटीचा इल्युमिनेटिंग सिरम आहे। यानी हा सिरम आपल्या स्किनला छान असा थोडा मॉइश्चराइज पण करतो आणि छान असा डुई पिंकी पीची शाईन आहे तो आपल्या फेसला देतो। लिक्विड प्रोडक्ट आहे, यूज करायच्या आधी शेक करून घ्यायचं। याला असं छान ड्रॉपर आहे, अगदी थोडासा मी घेतला आहे माझ्या हातावर, तो अप्लाय करायचा आहे संपूर्ण फेसवर। नाव आता छान बेस साठी हे फॉरवर्ड 52चं कॉमोफ्लॅज HD पॅलेट घेतली आहे, कन्सिलर पॅलेट आहे। आजचा मेकअप आपण विदाउट फाउंडेशन तर कन्सिलरनी करणार आहोत। यातला मी माझ्या स्किनला मॅच होणारा शेड घेतली आहे हा वाला, त्यासाठी हा मी ब्रश घेतलेला आहे। हा ब्रश आहे ड्रग स्टोअरचा, नाव आहे TDC02। डिरेक्टली कधी पण अप्लाय करायचा नाही प्रोडक्ट चेहऱ्यावर। ज्या ठिकाणी मला पॅचेस आहे किंवा डार्क सर्कल्स आहे, पिगमेंटेशन आहे, तिथे अप्लाय करणार आहे। पण मला जास्त पिगमेंटेशन नाही आहे स्किनवर, पण तरी सुद्धा मी अंडर द आय, अराउंड नोज, अराउंड द माउथ, थोडं फोरहेडवर या सेम ब्रशनेच ते मी ब्लेंड करणार आहे। असा फाउंडेशन ब्रश घेतला आहे, डॅब डॅब करत सगळी संपूर्ण जो प्रोडक्ट आहे तो स्किनमध्ये आपल्याला मर्ज करायचा आहे। थोडं उरलेल्या डोळ्यांना पण लावायचं आहे, म्हणजे डोळे सुद्धा सोबतच कन्सिल होतील आणि आपला वेळ वाचेल। आणि ब्रशचा आपण जेव्हा उपयोग करतो सिंगल आपण एक कन्सिलरच लावलं आहे आणि आपली स्किन ऑलरेडी फ्लॉलेस आणि अशी डुई दिसते। ब्रशवर जो उरलेला प्रोडक्ट आहे त्यानेच मी खाली डॅब डॅब करते, मानेकडे नेते, एक्स्ट्रा प्रोडक्ट घेतलेला नाही आहे। डोळ्यांना थोडा लिफ्टेड दाखवायचा आहे, थोडं शार्प दाखवायचं आहे। फॉरवर्ड 52च्याच पॅलेट मधला थोडा डार्क शेड घेती आहे, कॉन्टोर शेड म्हणतात त्याला, हा घेतीये। डायरेक्टली लावत नाहीये, पहिले हातावर थोडा बफ ऑफ करून घेते, ते अप्लाय करते। याने काय होईल ना, डोळ्यांना एक इन्स्टंट लिफ्ट मिळेल। नोजच्या कॉर्नरला लावते, जॉ लाईनला शार्प दाखवायसाठी। इथपर्यंत आणायचा नाहीये, अगदी हलका तो आणायचा आहे, कारण आपण जेव्हा ब्लेंड करायला जातो इन्स्टंटली ते खाली ड्रॅग होतं आणि मग खूप सारं जर तुम्ही प्रोडक्ट अप्लाय केला तर ते खूप पॅची आणि अनइव्हन दिसतं। म्हणून जेव्हा आपण कॉन्टोर किंवा हायलायटर लावतो तेव्हा अगदी कमी प्रमाणात लावायचं, कारण हे क्रीमी प्रोडक्ट्स आहेत तर ते फार स्ट्रॉंग पिगमेंटेड असतात आणि जर तुम्ही खूप सारं लावलं आणि त्याला ब्लेंड करायला गेलं तर ते ॲटोमॅटिकली खाली पसरतात आणि मग ते खूप पॅची दिसतं आणि आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही। आता मी या सेम ब्रशने सुरुवात करणार आहे। थोडं मला वाटते थोडं कपाळावर पण लावून घेऊया आपण। आपल्याला पहिले नोजला करायचं आहे, तर मी हे अपवर्ड नेते टुवर्ड्स द आयब्रोकडे। नाक पण आपल्याला छान शार्प दिसलं पाहिजे, बघू शकता इन्स्टंट इफेक्ट दिसतोय। आणि आईज पण आपल्याला लिफ्टेड हवे आहे, म्हणून त्याला सुद्धा मी ब्लेंड करताना अपवर्ड ब्लेंड करते। आता याला सुद्धा आपल्याला अपवर्डलीच ब्लेंड करायचं आहे। तर बघा मी ब्लेंड करताना हे ॲटोमॅटिकली खाली ड्रॅग होतं आहे, इथे ब्लेंड करू तेव्हा ते आपल्याला डाऊनवर्ड ब्लेंड करायचं आहे फॉर दॅट चिझल शार्पनेससाठी। नाऊ स्टेप नंबर 2, आय मेकअप।
आईजला आपण ऑलरेडी कन्सील करून घेतलेला आहे, बेस क्रिएट केलेला आहे. आता फक्त हे पॅकचं पावडर घेते मी थोडंसं आणि याला थोडं सेट करते म्हणजे क्रिझी होणार नाही. आईजच्या खाली पण करते. आता आय शॅडोसाठी हे पॅकचं व्हाईट पॅलेट घेते मी, क्रीज लाईनवर घेणार आहे आणि याला आपण छानपैकी बेसवर टाकूया आणि आपल्याला सॉफ्ट असा आय लुक करायचा आहे. छान बफ आउट करायचं आहे. पेन्सिल्स यूज करणार आहे, एक ब्लॅक आणि एक ब्राऊन आणि डार्केस्ट ब्राऊन. यांनी आपण आता काजळ लावून घेऊया, रिम लावून घेऊया. थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न करते. ओके, मी हाफ जी आयबॉल पर्यंत ब्लॅक काजळ पेन्सिलनी एक लाईन, सॉफ्ट लाईन क्रिएट केली आहे आणि नंतर इनर कॉर्नरसाठी मी ब्राऊन पेन्सिल यूज करते. इनर कॉर्नरकडे खूप स्प्रेड करत नाही कारण आता आपल्याला थोडं याला ब्लेंड करायचं आहे, प्रोडक्टला डिफ्यूज करायचं आहे. त्यासाठी हा असा पेन्सिल ब्रश मी घेते. कॅन यू सी, हा बेलीचा ब्रश आहे N31 पेन्सिल साईज आहे ब्रश. आणि याने छान आता पहिले आपल्याला जो लाईट कलर असतो त्याला ब्लेंड करायचा आहे, म्हणजे ब्राऊन कलरला ब्लेंड करायचा आहे. तर तो ब्लेंड करताना आपल्याला इनर कॉर्नरकडे न्यायचा आहे. आणि आता आपण डार्क ब्लॅक कलरकडे जातोय आणि थोडा छोटा विंग आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. पुन्हा असा ब्रश घ्यायचा, पुन्हा तो लाईट कलर घ्यायचा आहे आणि क्रीज लाईनवर डिफ्यूज करायचं आहे व्यवस्थित. क्रीज लाईनला क्लीन करायचं आहे. आणि आता या सेम पॅलेटमधला मी असा थोडा पर्पलिश, हा दिसतोय, हा पर्पल आहे. मी फिंगरनीच घेते आहे, अगदी थोडासा घेते. प्रेस ऑन शिमर्स आहेत हे आणि डिरेक्टली सेंटरवर, आईच्या सेंटरवर प्लेस करते बोटाने. सॉफ्ट आय लुक बघू शकताय. आणि हळूहळू तो मी इनर कॉर्नरकडे नेते. छान आउटर कॉर्नरकडे त्याला स्प्रेड करायचं आहे, ब्लेंड करायचं आहे. थोडं इनर कॉर्नरकडे पण न्यायचं आहे म्हणजे छान सॉफ्ट असा आपल्याला आय लुक मिळेल. आता लोअर लॅशेससाठी मी सेम पॅलेटमधला ब्राऊन, लाईटेस्ट ब्राऊन शेड घेते आहे. अगदी हलक्या हाताने घेते आहे आणि लोअर लॅशेसला अप्लाय करते. त्यानंतर आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे. काजळ लावल्याशिवाय दिवाळीचा मेकअप हा होतच नाही. काजळ लावल्याने आपल्या आईजला छान असा आकार येतो. आणि थोडं वॉटर लाईन बरोबर लावते. डिफरन्स तुम्हाला दिसतोय. आपला आय मेकअप ऑलमोस्ट डन आहे. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, लास्ट आयब्रोजमधला तो म्हणजे आपले आयब्रोज जे आहे छान कोम करून घ्यायच्या. जर त्यात काही प्रोडक्ट असेल तर तो निघून जाईल. आणि पेन्सिलनी फिल करून घ्यायचा. मोस्टली डार्क ब्राऊन शेडच यूज करायचा. जिथे जिथे गॅप दिसते तिथेच फिल करते मी. स्टेप नंबर 3, ब्लश अँड हायलायटर. त्यासाठी मी ही युरोप गर्लची ब्लश किट यूज करते आहे. त्यातला हा पीची पिंक जो शेड आहे तो यूज करणार आहे. त्यासाठी असा फ्लफी ब्रश घेणार आहे. हा सुद्धा ड्रग स्टोअरमधलाच ब्रश आहे. नंबर आहे TDC03. त्याआधी आपण काय करूया ना, सेटिंग स्प्रे आपल्या संपूर्ण बेसवर अप्लाय करूया. अशा डॅम ब्युटी ब्लेंडरनी एकदा ब्लेंड करून घेऊया. ओके, कॉम्पॅक्ट पावडर घेणार आहे मी. PSCचं कॉम्पॅक्ट पावडर आहे. पिझ्झा पफ घेतला आहे. सर्वात पहिले आईसच्या खाली, नंतर आपण कॉन्टोर केलं होतं तिथे, नंतर नाकाच्या शेंड्यावर आणि फोरहेडवर आणि बाकी रिमेनिंग फेसवर असंच डॅब डॅब करून घेऊया. ओके, आता ब्लशर यूज करते. पीची शेड आहे, पावडर ब्लश आहे आणि आपण जिथे कॉन्टोर केलं होतं त्याच्या अगदी वर लावायचं आहे टुवर्ड्स द टेम्पलकडे. पण मी टेम्पल पासून खाली आणते कारण जर तुम्ही इथनंच अप्लाय करायला सुरुवात केली ना तर काय होतं, ते पुन्हा खाली ड्रॅग होतं जेव्हा आपण त्याला ब्लेंड करायला जातो. तर मी थोडं वरून टेम्पलच्या ब्रश ठेवते आणि त्या ब्रशला हळूहळू खाली आणते. बघू शकते.
आणि मग त्याला असं डायगोनली ब्लेंड करायचं. दिसतंय तुम्हाला? सोबतच जी कॉन्टूर लाईन आहे ती सुद्धा आपली ब्लेंड होते. पण ब्लश लावलेला आहे. आता आपण हायलायटर लावूया. त्यासाठी पुन्हा मी मॅकचं हायलायटर घेतला आहे. सॉफ्ट अँड जेंटल शेड आहे याचा आणि असा फॅन ब्रश घेतलाय. हायलायटर फॅन ब्रश वर घेतीये आणि हा ब्रश आहे पॅकचा 277. सर्वात पहिले आपण आयब्रोच्या लावूया. इनर कॉर्नर साठी आपण दुसरा ब्रश घेऊ. हा ब्रश मोठा होतोय. इन्स्टंटली आपले आईज ओपन अप झाल्यासारखे दिसतात. आता आपल्या चीकबोन वर लावूया, नाकाच्या शेंड्यावर, क्युपिड बोन वर आणि थोडं फोरहेड वर. ज्या ठिकाणी लाईट रिफ्लेक्ट होतो त्या ठिकाणी हायलायटर लावायचं, म्हणजे तुमची संपूर्ण मेकअप छान ग्लो करेल. आणि थोडं चिनवर. मगाशी आपण पावडर लावलं होतं, पावडर पफ ब्रशनी. हा पण ड्रग स्टोअरचाच आहे. शेड आहे TD-C01. हा ब्रश घ्यायचा, थोडं कॉम्पॅक्ट पावडर घ्यायचं, याच्यावर डस्ट ऑफ करायचा आणि संपूर्ण फेसवर बफ ऑफ करायचा. गोल गोल फिरवायचा, म्हणजे संपूर्ण प्रोडक्ट जे आहे असे छान स्किनमध्ये मर्ज होतात. नाऊ लिपस्टिक. तर छानपैकी काय करणार आहे मी, ही काजळ पेन्सिल आहे ब्राऊन कलरची, याने स्लिप लाईन करून घेणार आहे. मेबलिनची लिपस्टिक आहे इन्स्टंट मॅट इंक. दिसते तुम्हाला? याचा शेड आहे 15 नंबरचं लिपस्टिक आहे. ही थोडी पिंकिश अशी लिपस्टिक आहे आणि आपल्या साडीवर छान मॅच होणार आहे ती. तर असा ब्रश घेतेय मी. याला आपण हा झुडिओचा लिप ग्लॉस लावूया. थोडा हा डार्क लिप ग्लॉस आहे, म्हणजे इन्स्टंट आपल्याला लिफ्ट मिळेल लिप्सला. बघू शकता तुम्ही, मी लावते. फिनिशिंग टचेस. तर सर्वात पहिले मी मस्करा अप्लाय करून घेते. त्यासाठी मी हा मार्सचा मस्करा यूज केलेला आहे. आणि आता संपूर्ण मेकअपला आपल्याला फिक्सिंग स्प्रेनी फिक्स करायचं आहे. आणि आता सेटिंग स्प्रे लावते. तर आता पटकन मी साडी वेअर करते, ज्वेलरी घालते आणि तुम्हाला संपूर्ण लुक दाखवते. आणि हाच आहे आपला परफेक्ट दिवाळी मेकअप लुक युजिंग व्हेरी मिनिमल प्रोडक्ट्स विथ व्हेरी इझी अँड व्हेरी मिनिमम स्टेप्स. परफेक्ट फॉर ह्या दिवाळीसाठी. छान ट्रॅडिशनल वाईब सोबत थोडा मॉडर्न टच आणि सॉफ्ट ग्लॅम क्लासिक इलिगंट लुक. तुम्ही पाहत आहात छान ट्रॅडिशनल मुनार पैठणी वेअर केलेली आहे. अगदी मिनिमल अशी ज्वेलरी वेअर केलेली आहे. छान क्लासिक आपला बन घातलेला आहे. बँगल्ससुद्धा घातलेले आहे. चंद्रकोरनी संपूर्ण लुक कंप्लीट केलेला आहे. तुम्ही पण हा लुक क्रिएट करा, ट्राय करून पहा आणि ग्लो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील असा हा दिवाळीचा लुक तयार करून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला आवडेल. तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तुमच्यासाठी फार सोपी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप लाख मोलाची आहे. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत गुड बाय.